वेद प्रतिपाद्या जय जय सर्वविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातील ज्ञानश्रद्धा, त्या ज्ञानश्रद्धेला श्री गुरु गणेशाचं दर्शन झाल्यानंतर त्या गुरु गणेशाच्या दर्शनाचं माऊलींना न राहावून झालेलं वर्णन करतायत. ओम नमोजी आद्या. हे भगवंता, हे आपण माऊली ज्ञानोबरायांनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केलेल्या उमाशंकर सुत शिवशंकर महादेव पार्वती माता यांच्या मलिन शारीरिक मनापासून निर्माण झालेल्या गणेशाचं वर्णन नव्हे, तर विश्वात्मक परमात्मा जो आहे, आपा विश्वात्मके देवे, तो विश्वात्मक देव किती व्यापक आहे, कसा आहे, त्याचं मूळ स्वरूप कसं आहे, रूप श्याम सुंदर, त्या आद्य गुरु गणेशाचं वर्णन आहे. म्हणजे आपले श्री गुरु निवृत्तीनाथ यांचं हे वर्णन आहे. त्याचं वर्णन करतायत. ओंकार रूप गणेश जो आहे तो माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या रूपामध्ये प्रगट आहे. तो कसा आहे? आद्य आहे. वेदानं ज्यांचं प्रतिपादन केलेलं आहे, जो आत्मस्वरूप आहे, अशा देवा तुची गणेशू. केवळ गणेश म्हणजे गणेश उमाशंकर सुत गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, हा मांगल्य रूप प्रतिकात्मक गणेश म्हणून गणेश नाही. जो चिखला मातीपासून आपण बनवतो, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला स्थापन करतो आणि अनंत चतुर्दशीला किंवा 3 दिवस, 1.5 दिवस, 7 दिवस, 5 दिवस पूजा करून वृत्तीरूप आकारहीन करतो. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे म्हणून विसर्जित करतो. त्या गणपतीचं वर्णन नाही, तर हे माझे श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या आद्य गुरु गणेश रूपाचं वर्णन आहे. म्हणून विश्वमांगल्याच्या भावनेचा मंगळमूर्ती ज्ञानेश्वरा त्यांच्या अंतःकरणातील हा गुरु गणेश आहे. केवळ गणपती म्हणून नव्हे, म्हणून माऊली ज्ञानोबा खऱ्या अर्थानं मंगळमूर्ती आहेत. समाधीच्या अभंगामध्ये आहेत मंगळमूर्ती ज्ञानोबा आहे असं वर्णन चतुर्दशीमध्ये पाठात नाही. ते आता मंगलमूर्ती सुखधामा निवृत्तीची या पुरुषोत्तमा मास पुरुषोत्तमात हा योग जुळून आला आहे. हे खरंच गुरु गणेशाचं वर्णन आहे. आणि परम सौभाग्याचं दुसरं विशेष पर्व म्हणजे तुमच्या तीर्थरूप आमचं नावसुद्धा गणेश योगायोगानं आहे. मी सहज म्हणलो गणेश असेल का, तेच आहे. ते वर्णन नाव होण्यात त्यांचं नाव आपल्याला आहे. विश्वाला भगवंतांना अधिकार कोणाचा ग्रहण केला आहे, भगवंतांना कोणाचा स्वाभिमान दिला आहे. आपल्या सर्व देवाधिकांची 33 कोटी देव आहेत, नावं त्यांची नावं आपल्याला ठेवलेत. मग तुका म्हणे याची नावाचा अभिमान म्हणूनही शरण तारी बळे अशा श्री गुरु निवृत्तीनाथ यांचं हे वर्णन आहे. काय? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वविद्या आत्मरूपा देवा तुची गणेश. केवळ गणेश म्हणून आता आपण भाद्रपद चतुर्थीला येतो म्हणून आपण पूजा करतो, तो गणेश इतर माऊलींना अभिप्रेत नाहीच. सगळं जे वर्णन करतात, परंतु ग्रंथारंभी अग्रपूजेचा मान म्हणून गणेशाचं वर्णन करतात. कारण का देवाधिकांमध्ये सर्वात अग्रपूजेचा मान गणपती बाप्पा आहे. बुद्धी देवता आहे, विद्या देवता आहे म्हणून वक्रतुंड महाकाय. मग असं म्हणलं तर हस्तिनापुरामध्ये कौरवांच्या वेळेला ही पूजा झाली, त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याची पूजा पहिली झाली, होय की नाही? वसुदेव सुदेव देवं जानन देवदेवमानम कृष्ण म्हणजे जगद्गुरु. मग आद्य गुरु जगदेश, जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा आहे, जगद्गुरु तुकोबा आहेत. हे जगद्गुरु संत महात्मे हे माझ्या निवृत्ती रूपांच्या प्रगत आहेत. म्हणून निवृत्ती दया नाव, निवृत्ती दया बरो, दया निवृत्तीशी राणी व निवृत्तीशी. जे आजन्म कधी निवृत्तीवर आकारावर गुण सगुण निर्गुण झालेत नाही, असे माझे परमपूज्य श्री गुरु निवृत्तीनाथ हे माझे गुरु गणेश आहेत. म्हणून निवृत्तीची या पुरुषोत्तम हे फार अकलाच्या पलीकडे आहे. मी काय बोलतो आहे मलाही कळत नाही. माऊली बाबासाहेब, दादासाहेब, नानासाहेब, काकासाहेब, बेडक्कर दादा काळे माऊली आणि विद्यमान बोराटी काका माऊली यांच्या प्रसादाला मी बोलतो. मी काही बोलतो आहे मलाच कळत नाही. तुम्हाला कळावं असाही भाव नाही, फक्त तो बोलवित आहे. प्रभू मी जे जे बोले ते तुमचेची शिकविले,
या लागी अवधारी जो आपुले आपण देवा, तुम्हीच बोलताय, तुम्हीच मला बोलून घेताय. निवृत्तीच्या पुरुषोत्तमा म्हणणं म्हणजे सामान्य नव्हे देवा. निवृत्तींना थांबणं पुरुषोत्तम म्हणलेलं आहे. मास पुरुषोत्तमच आहे. हा मनातला मनोमालिन्याचा संसाराचा मळ घालवणं खऱ्या अर्थानं मनमास. तो मनमास संसाराचा गेला पाहिजे. जातो का काही आपला? पुनरपी जनन पुनरपी जन्म मरणाची हा सगळा संसार सुरूच आहे. आणि यांना आपलं मन मनोमालिन्याने म्हटलेलं आपण नेहमी म्हणतो, महामळे मन होते ते, होय ना. तो मळ घालवणं म्हणजे पुरुषाचा उत्तम पुरुष माझे श्रीगुरु निवृत्ती नाहीत. आणि तो कर्तुमा कर्तुबन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान अनंत कोट ब्रह्मांड सकळ सत्ताधीश परमात्मा रुक्मिणी रमण भक्त काम कल्पद्रुम हा परमात्मा म्हणजे माझे श्रीगुरु आहेत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आहे का? एवढ्यापर्यंत पोचलं पाहिजे तर आम्हाला गणपती बाप्पाकडे आम्हाला वाटतं फक्त आमचे वडील आहेत गणेश. विनोदाचा भाग नव्हे आहे, त्याचा समन्वय श्रेष्ठ अलंकार म्हणून मी सांगितलं. आणि विनोदानं म्हणलं नाही, सहज विचारलं तुमच्या तीर्थरूपांचं नाव काय? गणेशच्या योगायोगात होतं. आणि ते त्यावेळेला माझ्या मनात संकल्प होता काय ते आपण बोलूया. कशाला? कारण आपल्या वडिलांचा आपल्याला अभिमानात माझ्या वडिलांची, होय ना. मग त्या निराशेला आपण उजाळा दिला पाहिजे. त्यांच्या प्रतिमेचं निर्मळ स्वरूप आपण पाहिले गेले म्हणून मंगलमूर्ती सुखधामा निवृत्तीचे अपयशोत्तम जय जय देव निर्मळ निज जन अखिल मंगळ जन्म जला जलद जाळ प्रभंजन असा परमात्मा श्रीगुरु निवृत्तीनाथ हे माझे श्रीगुरु आहेत. आणि त्याच्या कृपेने मी बोलतोय म्हणून नमो काल कौतुहल नमो चक्रचाल गोपाल नमो विश्वपतिवाद प्रभंजन नमो शिव शिवेशा नमो शिवाजी सर्वेशा नमो रूपाष्टैशाल्या पुराणा नमो सकळ गर्भोद्भवा नमो ज्योतिपुरुष नमो पुराण पुरुषोत्तमा श्री विठ्ठला हे भगवंताचं स्वरूप म्हणजे माझे श्रीगुरु आहेत. देव आणि गुरु याच्यात अंतर नाही. मगाशी शिवांच्या मुखातून एखादं देवते संत देवतेचं म्हणून आपण चिंतन काहीतरी करूया. आणि त्या चिंतनानं नामस्मरण पवित्र त्याग न होऊ द्या. बोलत बसतो पुष्कळ बोललो आनंद झाला पण काहीतरी चिंतन झालं पाहिजे. तुका म्हणे देवा चिंतन आहे तुझी. मी चिंतनप्रिय माणूस आहे. कुठेही अहो रात्री 11:30ला गेलो एखाद्याच्या घरी मुंबईत आळंदीच्या धर्मशाळेच्या बांधकामाला. ती मंडळी सगळं जेवून भांडून भांडून असं तिथे जाऊन नमन म्हटलं. 3.5 मिनिटात नमन म्हणलं आणि 2 मिनिटात प्रवचन करून पसायला म्हणलं. अहो म्हणजे ही काही वेळ आहे काय? काळ वेळ नामुच्छायचा मी म्हणायचंच का नुसतं हरिपाठ. चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ करावे तुकोबाराय म्हणतात. अवघड कमी आहे. आपण पूर्णाहुतीकडे जाऊया. कारण का आपल्याला वेळ आहे, सवड आहे पण आवड नाही. चिंतनाचा विषय काय? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा. वेदांनी ज्यांचं वर्णन केलं आहे, जो आत्मरूप आहे, जो परमात्मा आहे, जो यापेक्षा वेदांनी प्रतिपादन केलेला परमात्मा आहे, त्या भगवंताचं गुरुरूपात गणेश रूपात वर्णन माऊलीने केलं आहे. हे कुठेही ऐकायला मिळणार नाही आज कल्पनाशिवाय. याचा धरीन अभिमान माझ्या वडिलांची मिरासी का देवा आणि श्री गुरु बाबासाहेब आजरेकरांची अंकित कृपांकित आणि अनुसरणीय अनुग्रहित आहोत. म्हणून बाबासाहेब माऊली काय बोलू घेत आहेत ते मी तुमच्या कृपा आशीर्वादानं बोललो. हा प्रसाद आहे. विद्वत्तेची आणि या रांगोळ्या घालण्याची भूमिका म्हणून हे बोलणं नाही. सहज बोलणे ही सहज प्रतिक्रिया म्हणजे भगवंत आहे. सहज बोलणे हिचं उपदेश ना. मग ऐसे अनादीचे सहज ते गामे विश्वभुज जे हातातळी तुझं दे इजत नसे ही सहज भगवंताची भूमिका आहे. आपणा सर्वांवर सहज भगवंताची कृपा हो आणि आमच्या सर्वांच्या अतिशय लढिवाळ सत्याग्रही प्रेम हट्टानं श्री गुरु बोराटे काका माऊली निवांत शांत रसाचा आनंद आम्हाला देऊ. शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा आणि येराही रसा पांती करा झाला मानू हा विनोदाचा आनंदाचा वर्षाव श्री गुरु गणेश रूपात निवृत्तीनाथांच्या कृपेनं आपणाला हो. आणि निवृत्तीनाथ म्हणजे सदाशिव. शिव म्हणजे मंगल, मंगल म्हणजे मंगलमूर्ती. मोर्या नव्हे तर श्री गुरु गणेश म्हणून आहेत. आणि निवृत्तीनाथ संपूर्ण जगताचे आदिगुरु आहेत. आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर
म्हणून श्री गुरूंचं नमन माऊली ज्ञानोबा यांनी केलेलं आहे. आणि ते माझे श्री गुरुनिवृत्तीनाथ भगवंताच्या रूपात माझ्यावर कृपा करते झालेले आहेत. अशा श्री गुरुनिवृत्तीनाथांना नमन आणि त्यांचं चिंतन, त्यांचं स्तुती गुणगान माऊली ज्ञानोबाराय वर्णन करताना, अखिल विश्वकल्याणाचा महामंत्र देताना ग्रंथारंभाचं शुभमंगल चिंतन करतायत. ओम नमो जे अद्यावेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकलासमती प्रकाश होणे निवृत्ती दासू अवधारी जोजी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पतित पतित नेतो त्रिवाच्या पतित परितो आपल्या सत्ते मद करावे सत नाही चित्तशुद्धी स्थिर पाया पाशी बुद्धी परितो आपल्या सत्ते मद करावे अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलू परितो आपल्या सत्ते मद करावे सत पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीने देथ माझे जीवरदय पायी कमल तथास्तु. आता विश्वात्मके देवे आणि वाक्यज्ञ तुषावे तुळशोनी मध्ये जावे पसाय दाने तथास्त. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रीवांचे तथास्त. दुरिताचेच मिरजाऊ विश्वसधर्म सूर्य पाहू जो देवांशी रतो ते राहो प्राणीला तथास्त. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदी आली अनर्थ भूमंडळी भेटो तया होता तथास्त. सदा कल्पतरुते रमचेतना चिंतामणीचे गाव बुडते दे अर्णव पियुषांचे तथास्तु. चंद्रने दे आदांछन मातंड दे तापहीनते सर्वाही सदा सज्जन सुवेरे होतो तथास्त. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी भैदो पुरखे अखंडित तथास्त. आणि ग्रंथोपजीवी विशेष रोकी दृष्टादृष्ट विजय व्हावे जी तथास्त. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा व्हा होईल दान पसाव. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला तथास्तु तथास्तु तथास्तु. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जे तथास्तु. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली श्री गुरु बाबासाहेब नारायण. आता बोला काय ते तुमचं झालं.